सुप्त मन, सबकॉन्शियस माइंड आपल्या मनाचा जवळपास 85 ते 90% भाग त्याने व्यापलेला आहे. पण त्याचं ट्रेनिंग असं सायन्सने सांगितलंय, की एक 8-9 वर्षाच्या आत झालेलं असतं. तेव्हा तिथे जे काही तुमच्या ह्याच्यावर मनावर इम्प्रेशन झाले, इम्पॅक्ट झाले, तर त्याचं आयुष्य कसं पुढे जाईल त्याच्यावर ठरतं. पण एखादा व्यक्ती अवेअर समजा उशिरा झाला 30-35व्या वर्षी, की आता मला माझ्या मनावर काम करायचंय. तर ती पाटी पुसणं शक्य आहे का पुन्हा? सबकॉन्शियस माइंडवर जे काही लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर ओव्हरकम करून पुन्हा नव्याने चांगलं काही लिहिणं शक्य आहे? हो, का नाही? आपल्या घरी वायरिंग बिघडलं, हां. तर आपण कसं रिपेअरिंग करतो, तसं हं, वायरिंग करता येऊ शकतं ना. हा हं, जो ब्लॉक बसलाय, हं, हं, काही आठवणी ह्या हं. ट्रॉमाटाइज असतात. बरोबर. मनावरती आघात झालेले असतात आणि जर आपण हे क्लीन केले नाहीत, तर हं, तो ब्लॉक तिथेच राहतो. हं, जर ब्लॉक तिथे आहे, तर पुढचं सर्क्युलेशन नीट कसं होणार? हं, आणि मग अशा वेळी हे वेगवेगळे श्लोक हं, किंवा मंत्रचिकित्सा आपल्याला उपयोग करते. आज जे मनाचे श्लोकांचं मी महत्त्व तुम्हाला सांगितलं, की हं, मनाचे श्लोक का महत्त्वाचे आहेत? की ते ऐकून आपल्यामधली सत्सद विवेक बुद्धी जागृत होत असते. हं, आज आपण जेव्हा विष्णू सहस्त्रनाम ऐकतो ना, दिव्य मंगल स्तोत्र आहे, की म्हणजे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. म्हणजे हं. हे जन्म संसाराचं जे बंधन आहे याच्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम ऐकायलाच हवं, की बरं. त्याने तुमच्या ब्रेनमधल्या वेव्हज बदलतात. हं. म्हणजे भगवान विष्णू हे कोण आहेत? तर पालनकर्ता आहेत. बरोबर. भगवान म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ, हं, सत्व, रज, तम 3 गुण. हं, तसे ब्रह्मा, विष्णू, महेश. हं, सो जे पालन करण्याचं काम आहे ते भगवान विष्णू करत असतात. म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे ना, हं, की हं, सगळ्यांची रक्षा करणं आणि म्हणून विष्णू सहस्त्रनाम हे आपण म्हटलं तर आपल्या हं, मनाबरोबर आपल्या व्हायब्रेशन्समध्ये त्यातनं फरक होत असतो. म्हणजे जे तू म्हणालास ब्लॉक काढायचे हं, तर सगळ्यात पहिले आपल्याला व्हिज्युअलायझेशन चार्ट बनवायला हवा. तुमच्या ब्रेनमध्ये 2 पॉवर्स आहेत. एक तर व्हिज्युअलायझेशन बोर्ड हवा. हं, काय गोष्ट घडलीये? वाईट गोष्ट घडली असेल तर छोटी, छोटी, छोटी करत बघत जायचं. हं, आणि हे काही दिवस म्हणजे 90 दिवस आपल्याला सलग करायला हवं. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या मनात सतत येतेय, चघळली जाते, त्याचा त्रास होतोय. हं, एकतर तुम्ही त्या व्यक्तीशी जाऊन बोला, की मला हं, या गोष्टीचा त्रास होतोय, नलिफाय होऊन जाईल. किंवा सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देऊन व्हिजन बोर्डद्वारे ती हं. गोष्ट छोटी, छोटी, छोटी करत जा. बरं. आता एखाद्या पेशंटला फोबियाज आहे. हं, मग या फोबियाजवरती ॲक्ट करताना आपल्याला अशा प्रकारे काम करायचं, की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सूचना द्यायला लागतात हं, आणि त्याद्वारे आपण त्या मनाला ट्रेनिंग देऊन तुमच्यामधलं ओज जागृत झालं, की हं. आपोआप तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतं. ओके. आज आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकतो, आज हं, आपण मंदिरामध्ये जातो, हं. घंटा वाजवतो, येस आपला ऑरा क्लीन होतो. बरोबर. आपण कधी आरती ओवाळताना अशी नाही ओवाळत ना, हं. अशी अशीच ओळख. ओवाळतो, की क्लॉकवाईजच ही डिरेक्शन आहे. हं, प्रदक्षिणा पण आपण अशीच घालतो. हं, हे सगळ्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत, की ज्या आपल्या मनाशी मॅच व्हायला पाहिजे. हं. मग काही जणांना बघितल्यावर आपल्याला काही लागत नाही, पण आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते हो, त्यांच्याशी आणि खरंय. काही जणांना बघितल्यावर वाटतं, की हां, नाही उगाच अरे बघितलं ना, एवढं तर दिवस हां. खराब झाला माझा. म्हणजे ते मॅच मॅच होत हं, नाही आपली फ्रिक्वेन्सी. काही ग्रजेस असतात. मग हे ग्रजेस कुठल्या-कुठल्या व्याधीमध्ये पण कन्व्हर्ट होऊ शकतात. हं. म्हणून तुमचं मन, सुप्त मन जे आहे ना, त्याला डिटॉक्स करण्याची गरज असते. ओके. आणि हे डिटॉक्स करण्यासाठी चांगलं वाचायला हवं, चांगलं बोलायला हवं आणि चांगलं हं. ऐकायला हवं. क्या बात है! जर तुम्ही चांगलं ऐकताय, तर तुमचं मन तुम्हाला नक्की सांगू शकतं, की इथे काय तुला सुधारायला हवंय. हं, हं, तुमच्या काय म्हणजे एखादा तुम्ही गोल अचीव्ह करायचा ठरवलाय, तो गोल हं, का अचीव्ह नाही झालाय? हं, एक साधं उदाहरण देते. 2 घोडे असतात. हं, एका घोड्याला एक इंजेक्शन टोचलं जातं. हं, म्हणजे साप चावलाय असं दाखवलं हं, जातं. हं, दुसरा घोडा ते बघतो. मग त्याच्या हं, डोळ्याला पट्टी बांधली जाते. हं, आणि त्याला नुसती सुई टोचतात. काहीच नसतं, साप नसतो. हं, पण तरी पण त्याच्या ब्रेनमध्ये अशा काही संप्रेरकांची निर्मिती होते, की तो हं, मरून जातो. हं, एवढी ताकद आहे तुमच्या विचारांची. हं, आणि ह्या विचारांचा लगाम कोणाच्या हातात आहे? तुमच्या मनाच्या हातात आहे. हं, हं, आणि मनाचा लगाम कोणाच्या हातात आहे? तुमच्या आहारामध्ये, तुमच्या निद्रेमध्ये आणि तुम्ही जी काही उपासना करता, म्हणजे हं. शारीरिक आणि मानसिक त्यामध्ये. ओके. सो हे सगळं सर्कल आहे. हं. तुम्हाला जर मनाला ट्रेन करायचंय, तुमच्या मनाला जर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचंय, तर तुम्हाला हे सगळं करायलाच हवं. ओके. आपण श्लोक ऐकत असतो, यदा यदा हि धर्मस्य धर्मस्य ग्लानिर्भवति ग्लानिर्भवति भारत. भारत. याच्यामध्ये भगवान गोपाळकृष्णांनी काय सांगितले, जेव्हा जेव्हा परिस्थिती बिघडेल ना, मी तुमच्यासाठी येईन. मग तो कसा येणार आहे आपल्यासाठी? काही म्हणजे चक्र, गदा असं हां. घेऊन येणार आहे हं, का? नाही, तो कोणातरीच्या रूपात येणार आहे. तुमच्या हं, गुरुच्या मार्फत येईल, तुमच्या आई-वडिलांच्या मार्फत येईल. फक्त ते जे आहे ते तुम्हाला ओळखायचंय, की हं. तो कशा रूपात येणार आहे. ओके. आणि
कायम आपल्या मनाला आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचंय. हं. कधी कधी बघ काही पेशंट सांगतात की सतत झोप येते, थकवा हो, हो. येतोय, सतत त्यांना डिप्रेस्ड नैराश्य असतं. मग अशा वेळेला मी एक 7 दिवसांचा चार्ट सांगते. सोमवार जो आहे ना तो भगवान शिवशंकरांचा आहे. मग त्या दिवशी शिवस्तुती म्हणून जे आहे ते बरोबर. वाचलं तर खूप छान व्हायब्रेशन्स मनामध्ये निर्माण होतात. रामानी दिलेली शिवस्तुती. बरोबर. दुसरं मंगळवार आला, मग मंगळवारी ललिता सहस्त्रनाम ऐकायला सांगते. बरं. ती ललिता देवी हं. म्हणजे अफाट शक्ती आहे त्या स्तोत्रामध्ये, की हं. तुमच्या ब्रेन मधला जो अल्गोरिदम हं. जो आपण इंस्टाग्रामचा बघतो हं. तसं आपल्या ब्रेनचा पण जो अल्गोरिदम आहे ते बदलण्याची ताकद त्या ललिता सहस्त्रनामामध्ये. आता आपण म्हणतो की हे रोज सगळं म्हणायला वेळ होणार का असा बरोबर. प्रश्न असतो. मी त्यांना सांगते तुम्ही घरी लावा. कानावर पडू देत. हा, रोज 7 दिवस वेगवेगळा चार्ट तुम्ही आखा. हं. हनुमान चालीसा हं. किंवा आपण म्हणतो की वेगवेगळी रामरक्षा, भीमरूपी ही जी सगळी स्तोत्र आहेत, विष्णू सहस्त्रनाम आणि मनाचे श्लोक 7 दिवसांमध्ये आपण जर हे रोज ऐकलं ना, खरंच मी सांगते की प्रयोग आपण असे केले पाहिजेत की हे ऐकल्यावर आज माझे जे जुने रील्स होते हं. पेशंटने असं भरभरून लिहून पाठवलंय की आम्ही हे केलंय, हं. आम्हाला असा फरक जाणवलाय. म्हणजे साधा एकदा एक उपाय सांगितलेला की एका पेशंटला अंगाला खाज येत होती, हं. म्हणून महालक्ष्मी अष्टक जे असतं हं. ते म्हणायला सांगितलेलं. आयुर्वेद असं म्हणतं की आपल्याला जे होणारे त्वचा विकार असतात यामध्ये काही तुम्ही एखाद्याला शब्दाने दुखावलं असेल हं. किंवा तुमचं काही तुम्ही चुकीचं वागला असेल हं. तरी तुम्हाला त्वचा विकार होतात. होतात. पूर्वी शीतळा देवीची गोष्ट वगैरे तू ऐकली असेल माहिती आहे. हो. की मग तिच्या अंगावर कसे डाग येतात म्हणून हो. तर आपण कांजिण्या वगैरे झाल्या आजही चौलला वगैरे एक सुंदर जातात. देऊळ आहे Yes. किंवा माहीमच्या इथे आहे. हं. तो का मुद्दाम म्हणजे आपल्याला ह्याच्यात कुठेही अंधश्रद्धा आणायची नाही हे हं. पहिले क्लिअर हं. करते. कारण जिथे व्याधी आहे तिथे औषध हवंच. पण हे मानसिक उपचार आहेत की तिथे आपण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करतो. हं. मगाशी मी तुला पिग्मेलियन इफेक्ट म्हटलं ना, हं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की हे तू म्हटल्यावर तुला असा इफेक्ट होणार आहे, तो हं. इफेक्ट त्यांच्या शरीरावर आपल्याला दिसतो. हे जे महालक्ष्मी अष्टक आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की जर हे स्तोत्र तुम्ही दिवसातनं 3 वेळा म्हटलं तर तुमच्या पापांचा नाश होतो. बरं. एवढं सिम्पल आहे. हं. सो तो तर्क मी इथे जोडला की हं. इथे आयुर्वेद असं म्हणतंय हं. की त्वचा विकारांना कारण तुमचं पूर्वकर्म आहे, तर ते नलिफाय करायला कशाची तरी मदत झाली पाहिजे. बरोबर. माणसामध्ये सत्वगुण म्हणजे तू म्हणालास ना की जे हं. वाटायला हवं हं. ते वाटण्यासाठी त्यांना कोणीतरी सांगायला हवं ना की अरे तू असं वागू नकोस. हं. मग तुम्हालाही तुमच्या मनाला हे शिकवायला लागतं. बरोबर. एखाद्याविषयी जेलसी वाटली तर हे तुमच्या मनाला तुम्हाला थांबवायला लागतं ओके. की अरे नाही, हे तुला असं वाटलं नाही पाहिजे. हं. हं. हा चांगला गुण नाहीये ना. हं. दुर्गुण कशाला हवेत, म्हणजे बरोबर. षड्रिपू कशाला हवेत, आणि हं. हा मनाचा गुण असतो. बरं.